गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज मी करणार आहे 3D डेल्टची एक्सरसाइजेस। आज करणार आहे शोल्डर्स। तर मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की डेल्ट्सवरती एक व्हिडिओ बनव। आजचा व्हिडिओ डिटेल्ड आहे डेल्ट्सवरती आणि ज्याने एक्सरसाइज करतो त्या आज आपण कंप्लीट एक्सरसाइज म्हणजे चारच व्हेरिएशन असतील काहीतरी। वाव। तर निघतोय आता जिमला। गरमी थोडीशी जास्त आहे बाहेर। हा एक काला एक यूट्यूबला काकींनी कमेंट टाकलेली की साऊथवाल्या हिरोसारखा दिसतो। यार कसा दिसतो मी साऊथवाला? मी आहे मराठी, कमेंट टाकतं साऊथच्या हिरोसारखा दिसतोस। ठीक आहे, आता काय देवाने आता काळा असा डार्क जन्माला घातला, त्याला मी काय करू। तर ठीक आहे, डार्क असलं तरी तुम्हाला भाई मजबूत आहे भाई। तो चला आता भेटूया डायरेक्ट जिममध्ये। आणि बघा, कोरोना संपून जवळजवळ 3-4 वर्ष झालेले आहेत, पण हा मास्क घालावा लागतोय का तर असा सँडोवरती फिरतो आणि आता गाडीचा पण आहे, गाडीला पण ओळखतात। तर पब्लिकमध्ये नाही फिरू शकत जेव्हा आपल्याला लोक ओळखायला लागतात, त्याच्यामुळं हे घालावं लागतं। मग जास्त रिॲक्शन्स येत नाही कोणाच्या। तर आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये। एक इंटेन्स शोल्डरचा वर्कआउट करूया। वाव, चलो भाई बैठो अभी। अजूनपर्यंत झोपेतच आहे, पण जेव्हा प्री वर्कआउट पितो ना भाई, तेव्हा झोप उडून मी एकदम फ्लोमध्ये येतो वर्कआउटसाठी, जो की आता येईल पुढच्या 5 मिनिटात। वॉर्मअप सेट 2 ते 3 करेल का, कारण जेव्हा शोल्डर्स करतो ना तेव्हा माझा कॉन्फिडन्स जरा लो असतो। का कारण नाही, मला वाटते भीती माझ्या शोल्डरला काही इंजुरी नाही झाली पाहिजे, त्याच्यासाठी मी माझ्या मसल्सला प्रॉपर एकदम वॉर्म करून घेतो, ॲज इन पंप करून घेतो। का तर काही इंजुरी नाही पाहिजे। त्याच्यानंतरच मी हेवी वेट मारायला सुरुवात करतो। मी खूप हेवी मारतो, खूप म्हणजे 40-45 जास्तच आहे। तर त्याच्यासाठी मसलमध्ये तुमच्या जो तुम्ही मसल ग्रुप ट्रेन करता त्याच्यामध्ये ब्लड फ्लो ठीकठाक आला पाहिजे। ठीक आहे, चलो भाई सेकंड सेट करायचं आहे। बच्चों दी साइड में स्ट्रेंथ थोडी डाऊन होते का। मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललेलो की माझे जे 2 वीक आहेत ना ते खूप जास्त हेक्टिक होते, पण आता नो एक्सक्यूजेस, फक्त मसल गेनिंग बस। मी अनाउन्समेंट अजून केलेलं नाही, मी कोणती कॉम्पिटिशन खेळणार आहे, काय कसं काय। लेट्स सी मसल कसा ग्रो होतोय, बॉडी कशी दिसते। अजून 3-4 महिने गेन करेन मी, लीन गेन। त्याच्यानंतर डिसाईड करेन कॉम्पिटिशन खेळायचं आहे नाही खेळायचं आहे। पण कॉम्पिटिशन खेळणं हे माझा प्रायमरी गोलच नाही सध्याच्या कंडिशनला। हां, काय आता आपण बोलतो की बॉडी बिल्डिंगची प्रेप चालू आहे किंवा कॉम्पिटिशनची प्रेप चालू आहे, त्याच्यामध्ये काय आता माझी डाईट सेम आहे, माझा वर्कआउट सेम आहे, माझी पूर्ण शेड्यूलच सेम आहे, त्याच्यामध्ये मी खेळू शकतो जर मला इच्छा झाली तर। पण बघूया, प्रयत्न तर आहे माझा जास्तीत जास्त चांगली प्रेप करू, माझा 100% देऊ, आणि तेच चालू आहे। बाकी शोल्डर पंप व्हायला सुरुवात झालेली आहे।
यस सर. आता सुरुवात होईल मित्रांनो मौत का नंगा नाच. अजून 2 ते 3 सेट. जास्त फोकस राहील माझा आयसोलेशन एक्सरसाइजवरती. त्याच्यामध्ये लॅटरल रेज जास्त करेन कारण हे आपले साईडला जे डेल्ट आहेत ना जे लॅटरल रेजने जास्तीत जास्त ग्रो करू शकतो. कारण माझ्या शोल्डरचा सेक्शन थोडा असा श्रिंक आहे त्याच्यामुळे मला शोल्डरवरती जास्त काम करायचं आहे. चला नेक्स्ट सेटला बोलू आपण. हो मित्रांनो आजची सकाळ किती भारी झाली बघा. 2 लाख फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती. वाव. हा आता प्रायोरिटी आहे यूट्यूब जो की आता चालू आहे. तर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी खूप जास्त सपोर्ट केला मला इंस्टाग्रामवरती. आता यूट्यूबवरती प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि मी कन्सिस्टंटली आता व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे. दाखवणार आहे मी काय रुटीन फॉलो करतो कसा सध्याच्या कंडिशनला मी कसा राहतो कसा जगतो ओव्हरऑल. तर स्टोरी टाकतो यार. मगाशी रेकॉर्ड केलं स्टोरी आणि ती स्टोरी टाकायची राहून गेले. 40 kg. स्लो पंप यायला लागला. हा सेट केल्याच्या नंतर मस्त एकदम टाईट होईल फिजिक. मी थोडी रेस्ट जास्त घेतो सेटमध्ये 3-4 मिनटं कारण माझा जो सेट आहे त्याचे जे रेप्स आहेत ना ते क्वालिटी रेप्स मला जाण्याशी मतलब आहे. एक लास्ट सेट शोल्डर ओव्हरहेड प्रेसचा. त्याच्यानंतर फ्रंट केबल रेज घेईन. सेकंड एक्सरसाइज केबल फ्रंट रेज जे की स्टेपर लावून करणार आहे मी. आता मी ॲक्च्युअली ना बेंच लावून करतो पण आज इथं करायची इच्छा होते. असं काय ना तुम्ही व्हेरिएशन कुठलाही कसाही करा. जर तुमची जॉईंट ऑफ मुवमेंट जर आयसोलेटेड तुम्ही जर तुमच्या एका पर्टिक्युलर समजा आता शोल्डर फ्रंट रेज आहे याच्यामध्ये जर अँटीरियर डेल्टॉइड ट्रेन होते ना तर मग तुम्ही बेंचवरती बसून मारला किंवा स्टँडिंग मारला. स्टँडिंगला थोडी मुवमेंटम येईल बसल्यानंतर काहीच नाही येणार. डिपेंड्स तुम्हाला कसं बेटर वाटते. पण मी तरी बोलेन बसून बेंचवरती करा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. पण मला आज इथे करायचं आहे कारण मी कमी वेटवरती पूर्ण
माइंड आणि मसलचा कनेक्शन बनवून करणार आहे. ओके, माइंड मसल कनेक्शन, मसल माइंड कलेक्शन भाई काय, अरे यार कैसी जीभ लपलप भाई. चलो भाई 60 बस ठीक आहे. थोडा यार वॉर्मअप सेट करायची पण गरज नाही, 70 टाकून देतो. एक छोटासा मेसेज तुमच्यासाठी. आता मी काय केला माहिती आहे, मी 2-4 सेट केले आणि आहे ना माझे 35चे डंबल इथं बाकी आहेत. आता सेट करायच्या आधीच ते उचलून ठेवतो, कारण काय ना आपण एक्सरसाइज करणार आणि त्रास दुसऱ्याला नाही पाहिजे भाई. सॉरी, माझी तरी ती सवय नाही, जे घ्याल ते जागेवर ठेवा. चलो भाई बकचोदी साइड में वर्कआउट करते. किती गेले? 10 रेप. याच्यामध्ये काय वॉर्मअप सेट वगैरे काय नसतं, पण ईच अँड एव्हरी रेप चांगला गेला आहे. नो मोमेंटम, नथिंग. अरे बॉडी एवढी बनवतोय ती कमीच वाटते दिवसेंदिवस. असं मलाच वाटते की तुम्हाला पण वाटते काय माहिती. बॉडी कितीही बनली तरी ती आपल्याला कमीच वाटते, पण ती ॲक्च्युली कमीच वाटलीच पाहिजे. जिथं तुम्ही समाधानी झालात तिथे तुमचा एंड, म्हणजे थांबलात तुम्ही तिथं. कमी आहे, अजून ग्रो करायचे. ती जी मेंटॅलिटी आहे ना, ती रोज तुम्हाला 1%नी प्लसमध्ये घेऊन जात असते, है ना. काय फक्त बॉडी बिल्डिंगमध्ये नाही. हां ते तर आहे भाई, फक्त ते बॉडी बिल्डिंगमध्ये रूल अप्लाय नाही होत. तुमचं काम असू दे किंवा काही म्हणजे कामामध्ये पण कशामध्ये पण तुमचा बाकी काय दुसरा काय गोल असेल तर त्याच्यामध्ये 1% जर तुम्ही, मराठी म्हण माहिती आहे ना, थेंबे थंबे तळे साचे. तळा थेंबा थेंबानीच साचतो. तुम्ही बोला अख्खा तलाव एकदाच भरून टाकेन, बाई नाही भरणार. $70, $80, that 1%. भाई थकलो. आता लॅटरल रेस घेतो हा एक सेट करून. लॅटरल रेसचे जेवढे किती 8-10 सेट करेन. अरे यार मला सांगा, हा कॉमन प्रश्न आहे, मी क्लिअर करतो. मी एवढा दम का लागतो? काय आहे ना, मी फक्त कटडाऊनलाच मी कार्डिओ करतो, त्याच्यामुळे माझी कार्डिओ वॅस्क्युलर सिस्टम तेवढी चांगली नाही आहे आत्ता, है ना. आणि त्याच्यानंतर माझ्या रील शूट होतात, ते ड्युरिंग वर्कआउट होतात. आता काय मी दुपारी जेवताना तर रील नाही शूट करू शकत, दुपारी जेवताना तर वर्कआउट सेशन नाही शूट करू शकत जेव्हा माझा हार्ट एकदम नॉर्मल हार्ट रेटवरती असतो. तर थोडा यूज करा याचा, की जेव्हा आपण वर्कआउट करतो ना तेव्हा कोणाला पण दम लागतो, है ना. त्याच्यामुळं काय हां ते पण आहे यार. तुम्ही तुमच्या हार्टला जास्त जपत असाल, तुमच्या मसल्सला जास्त जपत असाल की 10च रिपिटेशन केले पाहिजे, 8च केली पाहिजे, एवढंच कमी पाहिजे. एक दिवस माझ्यासोबत ट्रेनिंग करा, मग लक्षात येईल मी एवढा दम का लागतो. मला दम लागतोय सोडा. तुम्ही फक्त डेल्ट बघा, डेल्ट फुल 3D एकदम. आणि मला सांगा आता हा डेल्ट बनवण्यासाठी कशी ट्रेनिंग करावी लागते ती.
Don't be so quick to walk away. Dance with me, I wanna rock your body. Please stay. Dance with me, you don't be so quick to walk away. एक फ्रंट रेजचा एक सेट बाकी आहे, वर्किंग सेट. लॅटरल रेज लाईट वेट 20 ते 25 रेपिटेशन्स केलेत. हा माझा वॉर्मअप सेट आहे. वॉर्मअप साईड डेल्टसाठी. का? कारण त्याच्यामध्ये तेवढा ब्लड फ्लो नसेल मे बी, है ना. मला थोडी रिस्क वाटते यार. हा जो रोटेटर कफ आहे ना माझा, राईट हँड लास्ट इयरला डिस्लोकेट झालेला, त्याच्यामुळं मी इंटेन्स तर जातो पण मी थोडा सेफ वेने जायला बघतो. कारण उद्या जर इंजुरी झाली तर ते बेड रेस्टवरती मलाच राहायला लागेल. मी 6 महिने पागलसारखा बेडवरती असा हात घेऊन बसलेलो. त्याच्यामुळे मला माहिती आहे तो पेन काय असतं विदाऊट वर्कआउट, विदाऊट डाईट. त्याच्यामुळे यार प्लीज रोजी रोटी भाई, प्लीज ते लॅटरल रेज वगैरे करता ना तुम्ही एकदम हेवी नका करू. काय त्याच्याने तुमचा डेल्ट का असा एवढा मोठा फुटबॉलसारखा बनणार नाही. प्रत्येक मसलला पूर्ण वॉर्म करा, त्याला रेडी करा परफॉर्म करण्यासाठी, त्याच्यानंतर हेवी करा. तुम्ही डायरेक्ट जाल ना तुमचं मसल सोडून तुमच्या जॉईंटवरती प्रेशर येईल. बाकी यार मसल्स आणि लाईफ तुमची आहे. मी फक्त तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करू शकतो की काय तुम्ही चांगलं करू शकता, काय तुमच्या याच्यामध्ये ज्या मी मिस्टेक केल्या त्या तुम्ही करू नका. बस हाच मोठो आहे या यूट्यूब थ्रू. जी रिॲलिटी आहे ना बॉडी बिल्डिंगची, त्याच्यानंतर सर्व गोष्टींची, ती मी इकडून दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकी भाई सोशल मीडिया हा पूर्ण फेक भरलेला आहे. तुम्हाला सांगणार मी 100 ग्राम पनीर खातो, मी हे खातो, मी ते खातो. तुम्ही बघायला तर जात नाही ना यार त्यांच्या घरी ते काय खातात ते, है ना. थोडा ना हा प्रॅक्टिकली विचार करून याचा यूज करा. उगाच कोणतरी काहीतरी सांगते आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि मग माझी बॉडी का नाही बनत, मग तो अलग बॉडी डिस्मॉर्फिया नका जगू याच्यामध्ये, है ना. जे तुम्हाला एकदम भारी भारी लक्झरियस एकदम चांगलं दिसतंय ना, त्याच्या मागे काहीतरी डार्क साईड पण असेल त्याची, जी तुम्हाला दाखवली जात नाही. आणि मी ते सुरुवातीपासून कधीच केलं नाही की आपल्या ऑडियन्सला काहीतरी उगाच ह्याच्यामध्ये टाकायचं, अलग अलग स्वप्न दाखवायचे आणि 2-3 वर्ष त्यांची बॉडी तशीच राहून द्यायची चुकीच्या टिप्स देऊन. आता लॅटरल रेज 8-9 सेट वर्किंग करतो डायरेक्ट. सिंपल सांगतो, जर डेल्ट बनवायचे आहेत ना तुम्हाला तर शोल्डर ओव्हरहेड प्रेस केला ना मी, त्याच्यामध्ये 50% माझा ट्रायसेप काम करत होता. तर ती बेस्ट एक्सरसाइज नाही आहे, ती बेस्ट नाही आहे, पण ती मी करतो का, तर त्याच्याने माझा जो हा अप्पर सेक्शन आहे ना ज्याने आपण पुश करतो ट्रायसेप, शोल्डर्स आणि थोडाफार अप्पर चेस्ट, तर ते ना चांगला पंप होतो. म्हणून मी ती एक्सरसाइज करतो. बाकी बेस्ट एक्सरसाइजेस केबल लॅटरल रेज, ठीक आहे. त्याच्यानंतर केबल फ्रंट रेज, त्याच्यानंतर तुमचा रिव्हर्स पेग डेक फ्लाय, ह्या बेस्ट एक्सरसाइज आहेत. का? कारण याच्यामध्ये दुसरा कुठलाच मसल काम नाही करत, फक्त आयसोलेशन एक्सरसाइज आहे या मसलसाठी. म्हणजे जे मी एक्सरसाइज सांगितलं आणि जो मसल ग्रुप सांगितला आहे, तर या एक्सरसाइज बेस्ट आहेत. याची तुम्ही जास्तीत जास्त सेट करा, 101% भाई रिझल्ट येणार. बाकी चुकीच्या जसं की काय होतं त्याला, त्या एक्सरसाइजचं नाव काय तिची बॅन झालं आहे, नाही लक्षात माझ्या, काय माहिती, मी केलीच नाही एक्सरसाइज. काय त्याचं नाव कुठं माहिती असेल मला, कारण ती नाहीच चांगली आहे. कारण ती रिस्टमध्ये इंजुरी करू शकते, ती तुमच्या शोल्डरच्या रोटेटर कफमध्ये इंजुरी करू शकते. हाँ बकचोदी साइड में भाई वर्कआउट. मी सीटेड करतो लॅटरल रेज का, कारण मला मुवमेंट नाही करायची आहे. सीटेडमध्ये काहीच ऑप्शन नाही तुम्हाला.
फक्त तुमचा साईड डेल ट्रेन होणार. दिसतो डिफरन्स. डेल्ट आता लॅटरल करायला लागल्याच्या नंतर हे बघा पूर्ण फायबर्स वगैरे पूर्ण दिसायला लागेल दादा. म्हणून लॅटरल रेज जास्त करा. जो व्ही टेपर बनेल ना तो लॅटरल रेज ने बनेल. आता लॅटरल रेजमध्ये आहे ना, लॅटरल रेजमध्ये कधीच इगो लिफ्टिंग करू नका. मी तर सांगेन सरळ आणि साध्या शब्दात सांगू ना तर तिकडे या साईडला ये, मला जरा फॉर्म दाखवायचा आहे. सी आता काय मुलं काय करतात माहिती आहे, फक्त जर्क मारतात. आता जर्क मारल्याने काय होईल ना, तुमचा मसल इन्वॉल्व होईल पहिली गोष्ट, त्याच्यानंतर तुमच्या जॉईंटवर प्रेशर येईल. ठीक आहे, त्यापेक्षा ना सिम्पल जर इथपर्यंत घ्यायचं आहे ना तर तुम्हाला काय करायचं, आता इसेंट्रिकमध्ये कंट्रोल करायचा पण तेवढा जास्त नाही. ठीक आहे, कारण मी पहिला सांगितलं तुम्हाला जो रोटेटर कफ आहे त्याला रिस्कमध्ये नाही घेऊन जायचं आहे. सी पुल स्लो डाऊन पुल. आता याच्यामध्ये तुम्हाला पुलिंगवरती फोकस करायचं आहे. ठीक आहे, इसेंट्रिकमध्ये तुम्ही कंट्रोल तर करालच पण किती कराल करून, है ना, एवढं होत नाही शोल्डरमध्ये. तर सिंपल मी ना तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. आशा करतो की तुम्हाला समजेल. बाकी यार मी ट्राय करते, है ना. आणि आता तुमची लाईट तुम्हाला तेवढा चांगली दिसत असेल का, तर बाहेर एकदम खतरनाक वाला पाऊस निघालाय. हा मित्रांनो, जर आधीच्या व्हिडिओज बघितल्या तुम्ही जाऊन तर तुम्हाला समजेल की बॉडी कशी होती आणि आत्ता कशी आहे. तर माझ्याकडे अजून मला वाटते 4 ते 5 महिने आहेत लीन गेनसाठी, 3-4 महिने. तर माझा वेट किती आहे भाई, वेट करायचं का जरा. ओके, $86 वेट तर तेवढाच आहे, जास्त काय वाढलाय नाही. कारण मला वाटलं की मी 95 पर्यंत जाईल. 95 नाही पण 92, 93. पण माझा वेट तेवढा गेन नाही होत. ॲक्च्युली मसल गेनिंग जर आपण कॅलरी काउंट नाही, पण जर तुम्ही मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स कॅलरीपेक्षा जर 500 ते 600 कॅलरीज जास्त खातोय तर मला वाटतं मला 1,500-2,000 कॅलरी जास्त खायला पाहिजे जर मला गेन करायचं आहे तरच ते होऊ शकतं. माझी बॉडी तेवढी फास्ट गेन नाही करत. आणि कशी करेल बॉडी, किती मॅक्स टू मॅक्स किती करेल, इयरली 4 ते 5 किलो मसल मास गेन करेल. आता मी किती चालू केला होता तेव्हा 82 होतो, आता किती 86. मी मला वाटतं 90 पर्यंत जाऊ शकतो, पण क्वालिटी मसल मास गेन होईल, है ना. तर चला हे लॅटरल रेजचे अजून 2-3 सेट करतो, मग घेतो पोस्टिरियर डेल्टॉइड.
है ना. मोस्ट अंडररेटेड मसल ग्रुप पोस्टिरियर डेल्टोइड है ना, ज्याच्यामुळेच तुमचा डेल्ट 3D दिसतो. मला सांगा ना, फ्रंट डेल्ट डेव्हलप्ड आहे, साईड डेल्ट डेव्हलप्ड आहे आणि हा अजिबात नाही, ते कसा दिसेल? इनबॅलन्स एकदम. त्याच्यामुळे याला ट्रेन जास्त करा. आणि साईड डेल्टला, फ्रंट तर असा पण चेस्ट करताना बनतो, अपर चेस्ट जेव्हा करतो ना त्याच्यामध्ये इंटेरियर डेल्टोइड इन्वॉल्व असतो. ओके, बक्षोदी साइड में भाई. क्लोज द डोर. ओके, हा आहे माझा वॉर्मअप सेट. ही एक्सरसाइज बेस्ट राहील मला असं वाटते नाही, ॲक्च्युली बेस्ट आहे. कारण तुम्ही ही कशावरती करू शकता. रिव्हर्स पेक डेक फ्लाय जी एक्सरसाइज आहे पेक डेक फ्लायवरती, त्याच्यावरती पण करू शकता तुम्ही अशा फंक्शनल ट्रेनरवरती पण करू शकता, नाहीतर मग तुम्ही डंबलवरती पण करू शकता, पण ते तुम्हाला लेईंग करायला लागेल. सिम्पल ठेवायचं आहे की बॉडीमध्ये काहीच मुवमेंट्स नसतील. एल्बो आउटवर्ड्स. ओके, हा जो एल्बो आहे ना, हा तुमचा हा शोल्डर आहे ना, शोल्डर जॉईंट त्याच्या समोरच राहिला पाहिजे है ना. त्याच्यानंतर हा तुम्ही जी ग्रिपिंग करताय ना त्याच्या पूर्ण आउटवर्ड्स पाहिजे, हा एल्बोवरती आलेला पाहिजे. देन पुल. एवढीच मुवमेंट आहे याच्यामध्ये, काहीच फॅन्सी नाही. मेक शुअर बॉडी तुमची स्टेबल असेल, जर तुम्ही लेईंग असाल तर किंवा स्टँडिंग असाल तर. त्याच्यानंतर पुल. ओके, दॅट्स इट. अरे भाई ये क्या है बीच में? छी. आता मी एकच सेट केलं, एक सेट फक्त. सी, काहीच केलंय नाही. जेव्हा हा पंप होईल तेव्हा पूर्ण 3D दिसतो डेल्ट. हे बघा, विचार करा, जर ह्याला तुम्ही ट्रेन करून जर बनवलात ना तर किती डेल्ट चांगला दिसू शकते है ना. लुक्स गुड. एक अलग सॅटिस्फॅक्शन भेटतं जेव्हा असा 3D डेल्ट बनतो बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर. आणि हल्ली काय झालं माहिती आहे, फास्ट रिझल्ट्स आहे ना, खूप फास्ट पाहिजे, खूप जास्त. अरे बेस्ट करू शकता, पण एखाद्या गोष्टीला जर 1.5 वर्ष लागणारच आहेत तर ते 1.5 वर्ष लागणारच आहे. तुम्ही रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये काहीच नाही आणू शकत. ज्याला 1.5 वर्ष लागणार आहे ते तुम्हाला 6 महिन्यात पॉसिबल नाही आहे. म्हणून सांगतो पेशन्स ठेवा. पण ज्या मी गोष्टी सांगतोय ना त्याच्याने तुमच्या मिस्टेक्स नाही होणार है ना. जर तुम्हाला ते रिझल्ट्स तुम्ही 1.5 वर्षामध्ये करणार असाल ना तर हेल्प होईल की ते 1 वर्षात होतील किंवा 9-10 महिन्यामध्ये. एवढ्या कमी टाईममध्ये चांगले रिझल्ट्स येऊ शकतात. मी एवढंच करू शकतो माझ्या व्हिडिओज थ्रू. बाकी आणि प्रॉब्लेम असा आहे ना की जसं मी बोललो याच्यामध्ये सगळं रिअल कोण दाखवतच नाही. आणि मी स्टार्ट केलं यूट्यूब त्याच्यासाठीच, जे मी करतोय ते मी दाखवणार एक्सरसाइजेस. आता काय काय ॲथलीट्स खातात एक, सांगतात एक, खाणार चिकन दाखवणार पनीर है ना, खाणार पनीर दाखवणार दाल. तर ते एक मला नाही आवडत. पण एनिवेज त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये मला यायचंच नाही की कोण काय खातंय कोण काय सांगतोय. मी हे खातोय, मी ते सांगतोय. ठीक आहे, बक्षोदी साइड में. प्रोसेसला ना जास्त फॅन्सी बनवून ठेवू नका. छोट्या छोट्या गोष्टी आणि काय
हल्ली खूप हे चालू आहे की कॅलरी काउंट करून खाता. हां, कट डाऊन चालू आहे ना, तर कॅलरी काउंट करून खा. पण जर तुम्हाला फरक नाही ना पडत, तुम्हाला ॲप्स बनवायचे, भाई प्रोटीन इंटेक कंप्लीट करा आणि खा ना कॅलरीज. हां, ॲक्टिव्ह राहा जरा. तुम्ही फुल एकदम सोफ्यावरती दिवसभर पडून राहणार तर त्याच्यानं नाही होणार, समजलं. हे आत्ता तरी डाईट एवढा फालतू आहे आणि लाईफस्टाईल एवढी फालतू आहे ना, ज्याच्यानी तुमचा मेटाबॉलिझम आहे ना तो पूर्ण खराब झालेला आहे. त्याला रिझन आपणच आहोत, बाकी कोण नाही. का? मी छोटा होतो, याच्या आधीची 10 वर्ष आधीची ती जनरेशन होती, त्यांच्या बॉडीवरती फॅट का नव्हता, त्यांचा मेटाबॉलिझम हाय का होता. आताची 8-8 वर्षाची 10-10 वर्षाची मुलं काय फॅटी आहेत एकदम. रिझन सेडेंटरी लाईफस्टाईल. आणि त्या ट्रॅपमध्ये फसू नका. मग प्रोसेस एवढी फॅन्सी बनवायला गरज नाही लागत मग, समजलं. छोट्या छोट्या गोष्टी पण जाम मोठे चेंजेस आणतात. टेस्टोस्टेरॉन ड्रॉप चाललेला आहे. मी खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे माझ्या या अपकमिंग सगळ्या व्हिडिओजमध्ये. बस फक्त मी कोणाला एक्सपोज नाही करणार. नाही, काय टेन्शन घेऊ नको भाई, चिल. तर जे सांगतोय ना ते ऐका, मग पैसे पण वाचतात, मेहनत पण वाचते. स्मार्टली गेम करा. बाकी एवढ्या सगळ्या गोष्टी बोललो मित्रांनो, त्या तुम्हाला समजल्या असतील, ज्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली घेतल्या असतील, है ना. आता तुम्हाला मी म्हणजे फिजिक दाखवतो. मित्रांनो, थँक्यू सो मच एवढा मोठा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ मे बी मसाजवरती असेल, माझ्या बॉडी मसाजवरती, नाहीतर मग नाही माहिती, मी थोडा जंगलमध्ये जाईन, काही करेन, कारण मला हां मोगली नाही भाई, स्विमिंग के लिए जाना है. अरे नाही, सिद्धेश्वर भाई मस्त मंदिर आहे, तिकडे जाऊ जरा. ॲक्च्युली मला बाहेर जायचा प्रॉब्लेम काय डाईट नाही होत, बाकी रुटीन पूर्ण खराब होते, त्याच्यामुळे मी जात नाही. पण या टायमाला जाईन. हां काय? हां, तिकडचा एक ब्लॉग येणार, तेच बोलतोय मी, तो एक ब्लॉग येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी त्याच्या टिप्स सांगितल्यात, त्यांचा तुमच्या वर्कआउट सेशनमध्ये करा उपयोग काहीतरी. आणि मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. मजबूत बना, मजबूत. स्टे स्ट्रॉंग. बाय.